नमस्कार. सण असो वा समारंभ, गोडाशिवाय आपल्या इथे जेवण पूर्ण होत नाही. म्हणूनच त्यासाठी रसरशीत अशी काला गुलाबजामची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. त्यासाठी मंद आचेवरती कढई ठेवली आहे. 2 कप मी त्यामध्ये साखर आणि 1 कप पाणी टाकलेलं आहे. त्यामध्ये थोडीशी वेलची टाकलेली आहे. त्याला उकळी आल्यानंतर थोडंसं केसर रंगासाठी टाकून घेतलेलं आहे. पुन्हा 5 ते 6 मिनिटं उकळी येऊन द्यायची आहे आणि चिकट असा पाक तयार करून घ्यायचा आहे. आपला पाक तयार झालेला आहे. गुलाबजाम तयार करण्यासाठी मी 1 कप खवा घेतलेला आहे. तोही छान मळून घ्यायचा आहे. त्यामध्ये किसलेलं पनीर टाकायचं आहे. तेही त्यामध्ये मिक्स करून मळून घ्यायचं आहे. साधारणतः 10 मिनिटं आपल्याला मळायला वेळ लागतो, जेणेकरून ते सॉफ्ट व्हावे तोपर्यंत. सॉफ्ट झाल्यानंतर त्यामध्ये मी अर्धा टेबलस्पून बारीक रवा टाकून घेतलेला आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे. आता मिक्स केल्यानंतर मैदा घेतलेला आहे आणि तो थोडा थोडा करून आपल्याला मैदा टाकून घ्यायचा आहे. कधी कधी खव्याला जास्त किंवा कमी असा मैदा लागू शकतो, म्हणून थोडा थोडा टाकून घ्यायचा आहे आणि सॉफ्टच असं राहील असं पीठ मळून घ्यायचं आहे. मळल्यानंतर त्यामध्ये मी बेकिंग पावडर टाकून घेतलेली आहे. ती पण मिक्स करून घेतलेलं आहे. पीठ मळून घेतलेलं आहे. त्याचे आता छोटे छोटे गोळे आपल्याला तयार करून घ्यायचे आहे. सारख्या आकाराचे गोळे तयार व्हावे त्यासाठी मी चमच्याच्या साहाय्याने गोळे तयार करून घेतलेले आहेत. असे सगळे गुलाबजाम मी तयार करून घेतलेले आहेत. आता ते तळण्यासाठी मंद आचेवरती मी कढई ठेवली आहे. त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तेल हलकं गरम करायचं आहे आणि ते गरम झाले की नाही ते चेक करून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला तयार केलेले गोळे टाकून घ्यायचे आहेत. हलक्या हाताने तळून घ्यायचे आहेत आणि मंद आचेवरतीच आपल्याला आधी तळून घ्यायचे आहेत. त्यांना कलर चढल्यानंतर मध्यम आचेवरती ते डार्क ब्राऊन होईपर्यंत मी तळून घेतलेले आहेत. असे सर्व तळलेले गुलाबजाम मी गरम पाकामध्ये 4 ते 5 तास मुरायला ठेवलेले आहेत. रसरशीत असे आपले काले गुलाबजाम तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता. तुम्हा सर्वांना रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.